बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा, पवनचक्की बाधित शेतकरी आक्रमक. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटलांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, नागज, कुंडलापूर, वाघोली, शेळकेवाडी, जरंडी आणि परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या 2 दशकांपासून पवनचक्की प्रकल्पाच्या नावाखाली अन्याय सहन करावा लागत आहे. कंपन्यांसोबत करण्यात आलेला 22 वर्षाचा करार संपलेला असतानाही जमिनीचा वापर सुरू ठेवणे आणि कुलमो खत्यार पत्राचा गैरवापर करून बेकायदेशीर विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यावेळी बैठकीत उघडकीस आलेले गंभीर प्रकार पुढीलप्रमाणे असे की पवनचक्कीसाठी करण्यात आलेला 22 वर्षाचा करार संपूनही जमिनीवर बेकायदेशीर कब्जा व वापर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी कराराच्या काळात कुलमो खत्यार पत्र दिले होते, पण आता ते शेतकरी दिवंगत आहेत तरी देखील कागदपत्रावर ते जिवंत असल्याचे दाखवून व्यवहार सुरू आहेत. कुलमो खत्यारपत्र लिहून घेणारी मूळ व्यक्ती आता कंपनीसोबत नसतानाही त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला कुलमो खत्यारपत्र दिल्याचे दाखवून जमिनी विक्रीचे प्रकार सुरू आहेत. मुळात अशा प्रकारचे कुलमो खत्यारपत्र कायदेशीरदृष्ट्या अहस्तांतरणीय असून अशा हस्तांतराला कोणताही कायदेशीर आधार नाही. या प्रक्रियेत कायद्याचा भंग, शेतकऱ्याच्या मालकी हक्कावर गदा आणि थेट आर्थिक फसवणूक झाली आहे. यावेळी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी सर्व बेकायदेशीर व्यवहार तात्काळ रद्द करण्याची मागणी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच सर्व पवनचक्की बाधित शेतकऱ्यांनी एकजूट निर्माण करून संघर्षाची तीव्रता वाढवणे, बाधित जमिनीवर शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा प्रकल्प उभारता येईल का याची शक्यता तपासणे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन तातडीने दाद मागणे, जिल्हा व राज्य पातळीवर मोर्चे, ठिय्या आंदोलन, निवेदन सादरीकरण यासारख्या टप्प्याटप्प्याच्या कार्यक्रमाची आखणी करणे असा ठराव करण्यात आला. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी ठाम इशारा दिला. शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणारे आणि कायद्याचा गैरवापर करणारे कुणीही असो, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हा लढा जमिनीचा, हक्काचा आणि सन्मानाचा आहे. यावेळी बैठकीस विजय शेजाळ, संदीप माळी, विक्रम कोळेकर, विशाल गेड्डे, सुहास पाटील, फतेसिंग पाटील, गणपत शिंदे, सावळाराम साळुंके, सुशांत खाडे, विशाल भोसले, राहुल मदने, वामन कदम यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते. बैठकीचा समारोप प्रशासनास इशारा देऊन करण्यात आला की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर पवनचक्की बाधित शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनाची ज्वाला जिल्ह्यातून राज्यभर पेटेल. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठेमहांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.